बंगालच्या उपसागरातील मोठा चक्रीवादळ अरबी समुद्रातील कमी दाब प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान आहे। आज 28 ऑक्टोबरपासून विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, तर उर्वरित राज्यात मेघगर्जना विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्यानं हवामान विभागाने 29 जिल्ह्यांना अलर्ट जारी केलाय। पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हानिहाय हवामान अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला फॉलो करायला विसरू नका। पुणे जिल्ह्यात सोमवारी 12.7 मिलीमीटर पावसाची आणि 31.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे। आज पुणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे। यावेळी कमाल तापमानाचा पारा 31 अंशावरती राहील। हवामान विभागानं सतर्कतेचा येलो अलर्ट जारी केलाय। मागील 24 तासात सातारा जिल्ह्यात 13 मिलीमीटर पाऊस आणि 28.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे। आज संपूर्ण साताऱ्यासह घाटमाथ्यावर विजांसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। यावेळी कमाल तापमानाचा पारा 30 अंशावरती राहील। कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी 30 मिलीमीटर पावसाची आणि 27.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। पुढील 24 तासात कोल्हापूरसह घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। यावेळी विजांच्या कडकडाटासह 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहणार असून हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय। सोमवारी सोलापूर जिल्ह्यात 31.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे। आज जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। यावेळी पारा 32 अंशावरती राहण्याचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 27.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। आज जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। यावेळी पारा 31 अंशावर राहण्याचा अंदाज आहे। सांगलीत हलक्या पावसासह तापमानातील चढ उतार सुरूच आहे। आज मंगळवारी महाराष्ट्राच्या बहुतांश भागात विजांसह गडगडाटी पावसाची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यास विजांसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, तर सोलापूर, सांगलीत पावसाची शक्यता असली तरी कोणताही महत्त्वाचा अलर्ट नाहीये। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।